नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. बाबा जाम दिवस झालं तुमचा दादूच कुठेतरी मित्रांसोबत कुठेतरी पार्टीला एन्जॉय करायला कुठेतरी गेला नव्हता. तुम्हाला जाम प्रश्न पडलेला. टेन्शन घेऊ नका, तुमचा दादूच बाबा फुल तयारीशी निघलाय. आपला भाऊ जो सोबत यात एकदम नवीन यंग आले सगळ्या काही तुम्हाला दाखवतो. भावसांची वर सगळे वलग विलग करतो. आता आपण चाललोय तर नेहमीप्रमाणे मानतारलेला नारळ वगैरे फोडू तर आपल्या प्रवासाला सुरुवात करू. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. मी प्रवासाला सुरुवात केली. रात्रीचा प्रवास आहे. तब्बल आम्ही 1 ते 1.5 तास गाडी चालवली आणि आता आम्हाला लागले भूक. म्हणून आपले भाऊच बोलतात का भाई कुठेतरी जेवायला चल. म्हणून आम्ही आता इथे पेनजवळ एकदम फेमस हॉटेल इकडे आलो जेवायला. मस्त की जेवण वगैरे करतो, तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय मागवले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. तुम्ही बघा तर भाई इकडे गेलो ना, पहिले मागवलं भाई मसाला वापर. भाई पहिले मसाला वापर काहीतरी टाईमपासला पाहिजे. नंतर भाई व्हेजमध्ये आमचे 2 व्हेज होतं, तर व्हेजमध्ये स्पेशल काहीतरी मागवलं. काय शब्द मला काही घंटा काही समजून नाही. आमचं भाई स्पेशल चिकन अंडी भाकरी वगैरे सगळा मागवला आणि दमकन जेवून घेतो. आताच आमचं जेवण झालं, मस्त की पोट भरून जेवलो. तुम्ही जर घरी येत असाल या हायवेला तर इकडे पाठीवर बघू शकता साई मराठा हॉटेलचं नाव आहे. खूप व्हेरायटी आहेत व्हेज नॉनव्हेजमध्ये, एकदम रिजनेबल प्राईजमध्ये. टेस्ट पण भारी. आमचं 5 जणांचं जेवण स्वस्त दरात एकदम मस्तपैकी झालं आहे. आता आम्ही करतो पुढच्या प्रवासाला सुरुवात, कारण की प्रवास खूप लांबचा आहे आणि दादूच चालला पूर्ण एन्जॉयमेंट करायला. सो मंडळी फायनली आम्ही तब्बल 100 किलोमीटर गाडी चालून रोहामध्ये पोहोचलो. इथून 20 किलोमीटरला आपला ठिकाणी जिथे आपण चाललो आहे. तर इकडे आलो आहे रोहाला. तर आपला भाऊच बोलतो का इकडे फेमस इकडे कुल्फी वगैरे भेटते. तर भाई चाकून वगैरे बघतो कशी काय आहे. जाम गारगार आहे, दात वालवाल देन. टेस्ट तर भारी आहे. तुम्ही आलं तर कधी टेस्ट करून बघा. रात्री 12-1 वाजता इकडे चालू असते. आता बघूया पुढे अजून काय काय. तो गाईज इकडे बघू शकता आम्ही मँगो फ्लेवरनं चिक्कू फ्लेवर घेतला आहे. असं चाकून बघतो कसा आहे. तोंडाला तर पाणी आलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम हा 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 जन्नत. आता आम्ही पोचलोय. अरे बाबा 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 साला प्रवास चालू केला. आता रात्रीचं 12 वाजल्यात. इकडे बघू शकता सगळा गाव झोपलाय, पण तुमचा दादूच जागा आहे. तुमचा दादूच आलाय कोकणामध्ये. तुमच्या भाऊच्या घरी तुमचा भाऊच होता. तुमच्या दादूचा भाऊच तो बोलला का भाई कधीतरी आमच्या गावाला भाई तिथं पण जरा व्हिडिओ बनव. मग तुमचा आता दादूच आलाय त्याच्या भाऊच्या गावाला. आता रात्रीचे वेळ इकडे पाठी मंदिर सगळं आहे. तर सगळं काय मी तुम्हाला सकाळी उठल्यावर दाखवतो. पण त्याआधी आमची जरा पार्टीचं नियोजन झालं आहे. तुम्हाला दाखवा आमच्या पार्टीला मेनू काय. चला बघूया. आता आपण आलो आपल्या भाऊच्या घरी. इकडे घरी बघू शकतात पण खतरनाक आहे. आणि भाऊच बोलतो का तुम्ही एवढं आलं तर तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल. तर स्पेशल म्हणजे काय भाई, आता कोकणात आलो आहोत नाही. इकडं भाई आपण कौल फ्राय केला नाही असं होत नाही. तुम्हाला दाखवतो इकडं बघा. की बघा एकदम खतरनाक नियोजन आहे. इकडे कुक वगैरे बसलेत आमचे सगळे गँग आहे. तर अशा प्रकारे आमचं पूर्णपणे नियोजन झालं आहे. पाटापाट शिजतं, असं तोंडाला पाणी सुटलं आहे. थोड्याच वेळात सगळा ताव मारतो, पद्धतशीर खातो आणि मस्त एन्जॉयप्रमाणे झोपतो. बाकीचं उद्या भेटू. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आई शपथ सांगतो एकदम खतरनाक सकाळ झाले. तुम्हाला सांगू कोकणामध्ये आलं ना कोणत्याही ऋतू द्या तुम्हाला एकदम सकाळी थंडगार नाही. आपल्या इकडे बदलापूरला जे असला उन्हाळा आला का जे आलीसा गारात इकडून पाणी तिकडून पाणी. भाई इकडं तसा काय नाही, एकदम सुंदर अशी सकाळ झाली. तुमच्या दादूच फ्रेश मस्त अंगात धुतले नाही. अशी कडक ड्रेसिंग मारून तुमचा दादूच चालला. आता इकडचे पॉईंट वगैरे बघायला पूर्णपणे एन्जॉय करणार आहे. त्याआधी भाई सकाळूच म्हणजे तुमचा दादूच पिणार आहे चहा. इकडे बघू शकता आई शपथ एकदम खतरनाक क्वांटिटी दिली चहाची. जायला नाद करते काय अगं का चांगलं. आणि इकडे बटर वगैरे मस्त वेगळे थोडंसं चहा बटर खातो आणि मग लवकरात लवकर आपल्या पॉईंटवर जातो. का की सकाळच इकडचा निसर्ग आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. राडाच्या या एकदा तरी हा. चला आता बघत राहा. आता आमचं पूर्णपणे झालंय. आम्ही चहा वगैरे पिला, मस्तपैकी ड्रेसिंग वगैरे मारली, तयारी वगैरे केली आणि आता आम्ही चालू इकडचे पॉईंट फिरायला. त्याआधी आपल्या भावाचं तुम्हाला गाव वगैरे दाखवतो. एकदम चुम्मा गाव आहे. इकडे बघू शकता पाठीमागे भावाच्या घराच्या बाजूलाच असं एक सुंदर असं मंदिर एकदम खतरनाक. आणि इकडे बघा बघा गावाकडं आल्याची फिलिंग एकदम ढगात आहे भाई. एकदम खतरनाक आहे.
आणि हे आपल्या भाऊचं घर आहे. तर बघू शकता एकदम हिरवाच हिरवा आहे. आपल्या बदलापूरला का आता हिरवा कमी राहिला आहे, अशी बिल्डिंगी झाल्या. तर चला आता मस्त आहे की पुढच्या पॉईंटवर जाऊ. इकडे बघा आला भाऊचा भाऊ आहे, आयांचा घर आहे. इकडे बघा एकदम सुंदर असं दृश्य आहे. आणि त्याच्या बाजूला अशी सुंदर अशी विहीर आहे. आपल्या इकडं तर आता विहिरी काय राहिल्या नाही, सगळे बोरिंग वगैरे बांधल्या. पण गाव वगैरे आलं का विहीर तुम्हाला नक्कीच दिसेल. बघा एकदम सुंदर असं गाव आहे. तर चला आता बघूया आपण पुढे काय सुंदर सुंदर बघायला भेटते. आता आपण आपल्या दिवसाच्या पहिल्या लोकेशनला आलो आहे. तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू. हो बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे मी विचारलं तर वरती मोबाईल अलाउड नाही म्हणून तुम्हाला खालूनच दाखवतो. एकदम सुंदर असं दृश्य. आताच आम्ही दर्शन घेऊन आलो आहे. तुम्हाला तर माहिती आहे तुमचा दादूच कुठं जरी फिरायला गेला आणि कुठल्या देवाचं दर्शन नाही घेतलं असं होणारच नाही. ती काल्या दगडावरची रेस की बाबा दादूच फिरायला गेला ना कुठल्या तरी देवस्थानी पाया पडून आलाय. तर आता मस्तपैकी दर्शन घेतलंय सकाळूच. थोडंसं इकडे नाश्ता वगैरे करतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. खरंच यार खूप सुंदर प्रवास आहे. कोकणामधून जी गाडी टाकतो सुंदर झाडी चुम्मा. तर चला आता अजून असं पुढे बरंच काही फिरायचं भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या. आता आम्ही आपल्या दिवसाच्या दुसऱ्या पॉईंटवर आलोय. तुम्ही पाठीमागे बघू शकता इथे पंचाड अभयारण्य आहे. एकदम सुंदर असं दृश्य झालंय. एकदम निसर्गात आल्यावर का असं वाटतंय. पाठीमागे एकदम शांतता आणि हिरवागार निसर्ग आहे. तर आता जरा इकडे फोटोशूट वगैरे करतो. आपल्यासोबत आपले भाऊस पण आलेत. इकडे बघा रोहन दादा, हे बघा यांचं यावर्षी लग्न जमलं आहे. लवकरच मंडपात येणार आहेत. आमचे विकास दादा यांना लवकरच पोर बघायचे. हे आमचे मालतेज दादा आणि हे तर तुम्ही ओळखताच तुषार दादा. अशी आमची गँग आले आणि मी एकदम थाटामाटात एकदम ड्रेसिंग मारून आलोय. आता इथे फोटोशूट वगैरे करतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. लेट्स गो. भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नयवा पशी नयवा नाही तर. फायनली आपण आलोय जंजिरा किल्ल्याच्या पायथ्याजवळ. तुम्ही इकडे पाठीमागे बघू शकता. तुम्हाला जंजिरा किल्ला वगैरे दिसेल समुद्राच्या आतमध्ये. हा असा किल्ला आहे त्याला आजपर्यंत कोणीच जिंकता आला नाही. अजय असा किल्ला आहे. तर आपल्या 17 प्रोच्या 8x झूममध्ये तुम्हाला दाखवतो क्लिअर कसं काय बांधकाम वगैरे आहे. तिकडे पुढे जायचा प्लॅन आमचा नाही आहे कारण की आम्हाला पुढे जाऊन बरेच पॉईंट फिरायचे. तिकडे गेलं तर आमचे 3-4 तास जातील आणि आम्हाला परतीच्या प्रवासाला पण जायचं म्हणून इथूनच थोडा शूट वगैरे घेतो. तुम्ही बघत सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 ना. फायनली गाईज आमचं वेट संपलंय भाई. कुठल्या तरी बीचवर म्हणजे काशीत बीचवर एकदम फेमस बीचवर आलोय. पाठीमागे आपले भाऊस वगैरे आहेत. फुल रेडी आहेत बाबा. कधी एकदा पाण्यात जातो काय की वरती बाबा तडपता ऊन सूर्य आणि खाली असा थंडगार समुद्र. तुम्हाला बघायचे नाही तुम्हाला बघायचे नाद करते का यायलाच लागतंय काशीत बीच. आता मस्त की पोरं सगळी रेडी झालेत. कधी तुटून पडतोय असं झालंय पाण्यात. चला आता जाऊया पाण्यात एन्जॉय करायला.
ये देखो गाइस, ये है हमारे दो बच्चे के बाप। देखो मस्ती देखो। हाँ ये देखो, अरे उसका शादी होने वाला है, तुमको कुछ है क्या नहीं? हाँ इधर ही उसका काम निकालोगे, शादी के बाद फिर कैसा दम रहेगा? ये देखो, अरे देखो ये भी आ गए ये हमारे आए उतवले नवरे। ये देखो अरे टाका 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 पैसा वाचवला पैसा। ये देखो आमचं पूर्णपणे एन्जॉय झालंय हे बघा, हे भाऊ सगळे बघा फुल दमलेत, फुल एन्जॉय केलं, एकदम खतरनाक काढायला। आता भाई आपला विषय कसा झाला माहिती आहे, आलोय ते सगळे बीच फिरायचं, आता पुढे एक रेवदंडा बीच आहे, तर तिकडे पण जाऊन जरा सनसेटचा आनंद वगैरे घेऊया। आता आम्ही चाललोय रेवदंड्याला आणि तुम्हाला इकडचा ब्रिजचा नजारा बघायचे, खतरनाक सॅल्यूट आहे, सॅल्यूट भावा। आता इकडे तुम्हाला नजारा दाखवतो। गाइस इमॅजिन करा मी कुठे आलो, बाबा 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 काय हा सनसेट आहे। जरा इकडे बघा, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं का नाही मला माहिती नाही, तुम्हाला दाखवतो बॅक साईडने, पण यार माझ्याकडे शब्द नाहीत। मला असं वाटतं की बाबा हे आयुष्य सफल झालं। म्हणजे ट्रिपची प्लॅनिंग केली कधी माहिती आहे का? काल रात्री, म्हणजे ज्यावेळी आम्ही निघालो ना त्याच्या 2-3 तास आधी आमची प्लॅनिंग झालती का बाबा जायचंय, कुठे जायचं काय जायचं काहीच माहिती नाही, पण जायचं फिरायला। मग त्यावेळी आम्ही गाडीमध्ये बसलो, मग आम्ही प्लॅनिंग केली का बाबा इथे इथे जायचं, असं असं जायचं। त्यानंतर आपला भाऊच बोलला की बाबा त्यापेक्षा आपल्या घरी चला, तिथून आपण सकाळी वगैरे फ्रेश वगैरे होऊन निघू। आणि मग त्यानंतर जे काय आम्ही फिरलो आहे, माइंड ब्लोईंग, माझ्याकडे शब्द नाहीत। खरंच आयुष्य मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे। हा तुम्हाला मी सांगतो ना यार, किती काम 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 काम, आयुष्यभर कामच करायचं आहे। कधीतरी या मनसोक्त फिरा, या आयुष्याचा आनंद घ्या मित्रांनो। आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि खरंच खूप लहान आहे। या लहान आयुष्यामध्ये आपलं मनसोक्त जीवन जगून घ्या मित्रांनो। कधी तुम्हाला सांगतो, कधी मरण येईल ना, तुम्ही मरून जाणार। काय तुम्ही कमवलं नुसता पैसा, अरे तो काय तुम्ही घेऊन जाणार का? पण या मेमरीज बघा, इमॅजिन करा, या मेमरीज तुम्ही कलेक्ट करताय म्हणजे आयुष्य तुमचं सफल होलं आहे। आता मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 2 तासात मृत्यू आला तरी मी घाबरणार नाही, कारण की मी पूर्णपणे आयुष्य जगलो आहे। मला माहिती आहे माझं हे वय नाही मरणाचं, पण मी घाबरत नाही, कारण की मी पूर्णपणे एन्जॉय करतो आयुष्य। काहीच माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की बाबा आयुष्य एन्जॉय करा। पैसा वेल बराच, आयुष्य एन्जॉय करता आलं पाहिजे। तर आता मस्त तुम्हाला एखादा सनसेट पण मी दाखवणार आहे, कसा सूर्य मावलतोय, सगळं काही व्यवस्थित तुम्ही बघत राहा। एन्जॉय 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 गाइस गाइस, इकडे बघा आमचा माझा भाई आलाय जोशात, एक नंबर एक नंबर। गाइस फायनली आपण घरी पोहोचलोय एकदम। बाबा तुम्हाला काय सांगू, त्या बीचवर जो सनसेटचा व्ह्यू घेत होतो, त्या व्ह्यूच्या नादात मी भाई फोनची बॅटरीच बघितली नाही भाई। तिकडं सनसेट झाला नाही, इकडे मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ। ज्या अशा गावात पॉवर बँक नेलते ती पण डेट नाही आमची, तर भाई लॉट
एकदम खतरनाक गाडी. काय गाडीला आता मी काय बोलू शकत नाही. गाडी फोन चार्जिंगला लावला, भाई जी होती ती पण मायनस. डायरेक्ट घरी आलो, चार्जिंग केला ना बाबा, मी विसरून गेलो तुझ्या आला व्हिडिओचा एंड करायचं तर आहे. अशा प्रकारे भाई आमची व्हिडिओचा एंड झाला आहे. कसा दिवस गेला काय पत्ताच लागला नाही गाईच, खरंच सांगतोय. मित्रांसोबत फिरायची मजा आहे ना सलाम. तर अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे एन्जॉय झालं आहे आमचं. आता घरी आलो आहे, झोपतो, सकाळी उठून कामावर जायचं आहे. इथपर्यंत आलं आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा, नक्की व्हायरल करून टाका. तुमच्या दादूसला फेमस व्हायचं आहे. थँक्यू.